नेते शिंदेंची अडचण ठरले, वेळेत हालचाली ओळखा, खेळ होईल. जय गुजरात ते उत्तर भारतीय मावशी ते दीपक केसरकरांमुळे एन्काउंटर किती गिळणार. मुंबईचा एन्काउंटर देशाचा विषय ठरला. फडणवीसांना उत्तर द्यायची वेळ शिंदेंमुळेच होतंय हे फिक्स केलं. आधीच मतचोरी, ढिगभर मंत्र्यांवर आरोप, एक एन्काउंटर आणि कोर्टात सुनावणी. फडणवीसांना झेपेना. नेमकं घडलंय का? महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत ढिगभर मंत्री अडचणीत आले. त्यातील धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाता जाता वाचलं. संजय शिरसाटांनी स्वतःवरच पांघरून घातलं. योगेश कदम यांच्यावरही टांगती तलवार आजतागायत कायम आहे. आणि माजी मंत्री राहिलेले दीपक केसरकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू होईल. एकनाथ शिंदे दिल्लीवारी करतात, भले पहाटे दिल्लीवारी करतात. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या स्टेटमेंटला उत्तर देतात, कधी देतही नाही, कधी पांघरूनही घालतात, कधी डोळे वटारतात. पण सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील चित्र जर बघितलं तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमुळे या राजकारणावर थुथू होते एवढं मात्र नक्की. मात्र होतंय कशामुळं तर चर्चेत सांगितलं जातंय एकतर अजित पवारांमुळे होतंय किंवा मग शिंदेंमुळे होतंय. दोघांपैकी एकावरती खापर फिक्स केलं जातंय. आता मुंबईमध्येच घ्या ना, दीपक आर्या एन्काउंटर प्रकरणात माजी मंत्री दीपक केसरकर यांचं कनेक्शन आहे. पवई येथील ओलीस नाट्यात आरोपी रोहित आर्यानं दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती, परंतु पोलिसांनी संपर्क साधला असता त्यांनी नकार दिला. केसरकर यांनी हे मान्य केलं आहे की रोहित आर्याला शिक्षण मंत्री असताना चेकद्वारे पैसे दिले होते, त्यामुळे त्यांचे जुने कनेक्शन आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखा लवकरच त्यांचा जबाब सुद्धा नोंदवणार आहे. रोहित आर्या आणि केसरकर यांचा संबंध म्हणजे चेकद्वारे दिले गेलेले पैसे. पोलीस रोहित आर्याशी बोलण्यासाठी केसरकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, पण केसरकरांनी नकार दिला. त्यावरती केसरकर यांनी म्हटलंय की त्यांना पोलीस फोनवर बोलण्यासाठी आणि वाटाघाट्यासाठी विनंती करत आहेत हे कळलं नव्हतं. तसंच या प्रकरणी ते चौकशीसाठी सहकार्य करतील. या घटनेच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखा लवकरच दीपक केसरकर यांचा जबाब सुद्धा नोंदवणार आहे. पण झालेला लोकांना एन्काउंटर दिसतो, पण हा एन्काउंटर का झाला हे कोणालाही दिसलं नाही. दीपक केसरकर यांचा कुठे ना कुठे संबंध जुळतोच आहे आणि त्यामुळे आणखी एक माजी मंत्री अडचणीत आलाय. त्यातल्या त्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंचं विधान हे तर पायातली काढान तोंडात मारा अशी झाली आहे. त्यांनी काय म्हटलंय? उत्तर भारत माझी मावशी आहे आणि मराठी माझी आई आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी मरायला नको, कारण मावशीचं जास्त प्रेम असतं. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला दिलंय. माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी तुमचं प्रेम असंच ठेवा, असं प्रकाश सुर्वे म्हणतायत. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी आमदार खासदार किती मतांसाठी लाचारी करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाश सुर्वे. मागेच एकनाथ शिंदेंनी जय गुजरातची घोषणा दिली. बरं, एखाद्या राष्ट्राविषयी एखाद्या राज्याविषयी प्रेम दाखवणं चूक नाही, पण आपल्या राज्याला कमी लेखून दुसऱ्या राज्याचं गुणगान करणं आणि आपल्या राज्यात खाऊन मोठं होणं हे चूकच नाही का? प्रकाश सुर्वेंच्या या विधानावरती अजून तरी फडणवीस काही बोलले नाही. किमान बिहारचे इलेक्शन्स होऊन देतील आणि मग ते बोलतील अशी अपेक्षा धरूयात. पण हेही कशामुळे होत आहे? चर्चा म्हणतात की एकनाथ शिंदेंमुळेच होत आहे. याही पलीकडे जाऊन दुसरे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा टीकेचा कळस म्हणून मागच्या काही दिवसांमध्ये माझा मतदारसंघ ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये येतो. ठाण्यात मी मराठी बोलतो, पण मीरा भाईंदरमध्ये माझ्या तोंडून हिंदी भाषा निघते. मराठी आमची आई तर हिंदी लाडकी बहीण आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं. त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरेंचीच आपली शिवसेना ओरिजिनल आहे असं सांगणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं महाराष्ट्रापेक्षा गुजरात उत्तर भारतीय हिंदी भाषिक प्रेम जास्त दिसून येतं. आणि ज्यावेळी मतांचा विषय येतो, ज्यावेळी मराठा आरक्षणासारखा विषय येतो, त्यावेळी मीही मराठा आहे असं ठणकावून मुख्यमंत्री असताना शिंदे सांगतात. म्हणजे जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो असं सध्या राजकीय समीकरणे दिसून येत आहे. बरं, हे सगळं घडत असताना आता उत्तर नेमकं कोणकोणत्या गोष्टींना द्यायची हाही प्रश्न समोर आहेच की. पुढच्या काही 8 दिवसांमध्येच कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे. आता जर तारीख पुढे ढकलली तर शिंदे यांना काळजीची गरज नाही, पण जर खरोखर निकाल लागला, कपिल सिब्बलांनी मागितलेले 45 मिनिटं त्यांना मिळाली,
2 निर्णय राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगाचे फिरले तरी सुद्धा एकनाथ शिंदे चेकमेट व्हायला फारसा वेळ लागणार नाही. आणि एकनाथ शिंदेंना चेकमेट व्हायचं नसेल तर मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये आम्ही म्हणू तसं करा ही अटकळ सुद्धा भाजपाकडून बांधली जाऊ शकते, अशा चर्चा मधल्या काळात ऐकायला मिळत होत्या. आता पाहण्यासारखं असणारे कोर्टातील सुनावणी, अडचणीत आलेले मंत्री आणि जे होतंय ते शिंदेंमुळेच होतंय हे फिक्स केलेले नेरेटिव्ह, या सगळ्या गोष्टींचा फटका एकनाथ शिंदेंना किती बसतोय याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.